सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया भाग 17, कल्हईवाला. दुर्गा अपूच्या शोधात हिंडत होती, परंतु त्याचा कुठेच पत्ता लागेना. अन्नदारे यांच्या घराजवळ आल्यावर त्याला शेवटचं म्हणून इथेही पाहावं आणि शक्य झालं तर मावशीशी थोड्या गप्पागोष्टी करून पुढे जावं असा विचार तिने केला. अंगणात प्रवेश करताच भांडणाचा मोठाच गोंगाट तिच्या कानावर पडला. अन्नदारे यांची बहीण सखी अंगणात उभी राहून मोठमोठ्यानं किंचाळत होती. तिला कशाची म्हणून पर्वा नाही. असली निगरगट्ट आणि उद्धटबाई मी आयुष्यात पाहिली नव्हती. तिच्या पुढं तर मी नुसते हात टेकलेत. तिचा नवरा पाहिला तर नुसता सैतान आहे. चिडला तर तिला चांगलंच ठेचून काढतो. पण समजून उमजून वागायला नको. पण नाही, मुद्दाम उलट वागते आणि सांगायला गेलं तर एका कानानं ऐकते आणि दुसऱ्या कानानं सोडून देते. भात वाळत घाल म्हणून तो 2 दिवसापासून ओरडते, पण ती ऐकेल तर शपथ. आता शेतकऱ्याचं घर म्हटल्यावर ही कामं करायला नकोत की राजाच्या राणीसारखं नुसतं नटून थटून बसायचं. माझी इतकी वर्ष गेली, पण मी मेला असलं कधी पाहिलं नव्हतं की ऐकलं नव्हतं. हे सगळं ऐकल्यावर अन्नदारे यांची सून आपल्या रडवेल्या आवाजात घरातूनच म्हणाली, राजाच्या राणीसारखं नटून थटून बसते म्हणे. कुठं बसले होते हो मी, कुठं बसले होते? काल दिवसभरात 20 शेर मसूर भाजले ते. माझे ते कष्ट तुम्हाला दिसले नाहीत? जेवल्या बसले ते 5 वाजले तरी काम संपलं नव्हतं. 2 मोठ्या टोपल्या भरून मसूर निवडले, स्वच्छ केले, भाजले आणि व्यवस्थित साठवून ठेवले. इतकी थकले की अंग मेलं अजूनही नुसतं दुखतंय. रात्री तर अंगात तापसुद्धा होता. मान आणि पाठ नुसती दुखते. पण देतो का कुणी लक्ष? कुणाला आहे माझी काळजी? ते तर राहिलंच, उलट आज सकाळी काहीही कारण नसताना 4 दणके मात्र मिळाले. घरात सोनबाईचा ओरडा सुरू असायला आणि अन्नदाबाबूंचा मुलगा गोकुळ अंगणात यायला एकच गाठ पडली. त्याच्या हातात हिरव्यागार बांबूचा भला मोठा वासा दिसत होता. अंगणातूनच तो ओरडला, तुझं अजून संपलं नाही वाटतं? मला वाटतं तुला आज मार पाहिजेच आहे. हे बघ, सकाळी माझं मस्तक तापू नकोस तू. गेले 3 दिवस भात वाळत घाल म्हणून मी बोंबलतोय. उद्या पावसानं भाताला अंकुर फुटले तर तुझा बाप वाचवायला येणार आहे का? मग वर्षभर काय खायचं? इतका वेळ रडत असलेली गोकुळची बायको एकदम थांबली. संतापानं उसळून ती म्हणाली, माझ्या वडिलांचं नाव काढायची गरज नाही. त्यांनी तुमचं काय घोडं मारले म्हणून त्यांचा असा उद्धार करताय? तिचं बोलणं संपतं तोच हातातला बांबू खाली टाकून गोकुळ तिच्यावर झेपावला. आज एकतर तू तरी मरशील, नाहीतर मी तरी मरेन. तुझ्यासारख्या लाडावलेल्या पोरींचा जीवच घेतला पाहिजे. संभाव्य रक्तपाताचा धोका ओळखून शेतात काम करणारा त्यांचा एक कामगार धावतच पुढे आला. ठाकूर दादा, अहो हे काय करताय? असं म्हणत तो गोकुळला आवरण्याचा प्रयत्न करू लागला. ते सगळं पाहून दुर्गानं तिथून धुमच ठोकली. सखी ठाकूरूनसुद्धा घरात निघून गेली. गोंधळ आणखीच वाढला. गोकुळची बायको भीतीनं भिंतीला चिकटून उभी होती. तिचे डोळे भीतीनं विस्फारले होते. अहो जाऊ द्या हो ठाकूर दादा, असं करू नका, जाऊ द्या असं म्हणत त्या कामगारानं गोकुळला ओढत ढकलत बाजूला नेलं. आधीच मलेरियानं दुर्बल झालेला गोकुळ त्या कामगाराच्या पकडीतून सुटणार नव्हताच. तरीही तो उगीच आपला सोड मला म्हणत ओरडत होता. मावशीचा मार टळला म्हटल्यावर दुर्गानं सुटकेचा निश्वास टाकला. बापरे, काय माणसं आहेत! अशा वेळी बोलणार तरी काय आणि गप्पा गोष्टी तरी कुठल्या होणार? म्हणून कुणाशीही काहीच न बोलता दुर्गा अन्नदाबाबूंच्या अंगणातून बाहेर पडली. पंचू बॅनर्जींच्या घराजवळ असलेल्या जांभळाच्या झाडाखाली एक माणूस जुनी भांडी आणि तवे दुरुस्त करीत बसला होता. आसपासच्या लोकांनी त्याला इतकी भांडी आणून दिली होती की त्याच्या भट्टीतला कोळसा चांगलाच धगधगत होता. ठेंगण्याशा दिसणाऱ्या त्या माणसाचं तोंड वाळलेल्या बोरासारखं सुरकुतलेलं होतं. त्याचं वय किती असावं ते सांगणंही तसं कठीणच होतं. तो 30शीचा किंवा 40शीचा असावा. वैष्णवपंथी लोक घालतात तशी तुळशीच्या मण्यांची तिहेरी माळ त्याने गळ्यात घातली होती. त्याच्या गालावर चाकूने झालेल्या जखमेचा एक व्रण होता.
तर त्याच्या मनगटावरील नसा दोरीसारख्या स्पष्ट दिसत होत्या. त्याच्या कमरेचं धोतर बरंच घाणेरडं आणि मळकट होतं. आसपासची बरीच पोरं गंमत बघायला म्हणून तिथं गोळा झाली होती. त्यामुळे साहजिकच दुर्गाही त्यांच्यात सामील झाली. दुर्गाला पाहून कल्हईवाला म्हणाला, "काय गं पोरी?" "काही नाही, असंच पाहते आहे," दुर्गा म्हणाली. घरी गेल्यावर दुर्गानं आज काय काय घडलं ते सगळं आईला सांगितलं. ती म्हणाली, "आई, अगं त्या गोकुळनं मावशीला किती मारलं ते माहिती आहे?" सर्वजया म्हणाली, "तो मेला, नुसताच टोणगा आहे. गरीब गाय त्याच्या तावडीत सापडली आहे. काय बिचारीचं दुर्दैव म्हणून अशा घरात पडली आहे. रोज उठल्या बसल्या नुसता मार खाते. मला ती फार आवडते गं. काही चांगलं केलं ना तर माझ्यासाठी राखून ठेवते बघ. आज तिला रडताना पाहून फार वाईट वाटलं गं मला. सखी आजीसुद्धा तिला फार जाच करते." त्यानंतरचे 3-4 दिवस दुर्गा सारखी जांभळाच्या झाडाखाली गंमत पाहायला म्हणून जात होती. कल्हईवाला तिला उगीच काही काही विचारायचा. "तू कुठे राहतेस? तुझ्या वडिलांचं नाव काय?" इत्यादी इत्यादी. एके दिवशी तो म्हणाला, "बाळ, तुझ्या घरी जुनी भांडी नाहीत का? असतील तर आणत का नाहीस? दुरुस्त करून देतो. मोड असेल तर त्या बदल्यात नवी भांडी देतो." घरी जाऊन दुर्गानं आईला ते सगळं सांगितलं आणि म्हणाली, "खरंच गं आई, आपली जुनी गळकी भांडी तू दुरुस्त का करून घेत नाहीस? तो माणूस फार चांगला आहे. तो तिथं जांभळाच्या झाडाखाली बसूनच काम करतो." त्याने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव पीतम होते आणि तो जातीनं कासार होता. रोज भट्टी पेटवताना तो "जय राधे, जय राधे, जय गोविंद" असा मोठमोठ्यानं ओरडायचा किंवा एखादं भक्तिगीतसुद्धा म्हणायचा. उठल्या बसल्या त्याचं हेच चाललेलं असायचं. जवळपासचे रिकामटेकडे लोक अगदी सकाळपासून तिथं गंमत पाहायला जमलेले असायचे. जमलेले ग्रामस्थ चिलीम ओढायला घेत तेव्हा त्यांच्या चिलमीवर भट्टीतला एखादा धगधगता निखारा ठेवत पीतम अगदी नम्रपणे म्हणायचा, "घ्या मंडळी, निवांत ओढा. आमचं काय, आम्ही सगळं देवाला अर्पण केले." बोलता बोलता कोणी नारळाच्या गोष्टी काढल्या तर तो म्हणायचा, "नारळ होय? नारळाचं तेवढं नाव काढू नका बघा. अहो, गेल्या वर्षी मी डझनानं माड लावले आणि काय सांगायचं, बेडकांनी असा हल्ला केला की त्या माडांची मुळंही शिल्लक राहिली नाहीत. सगळा पैसा अक्षरशः पाण्यात गेला." सकाळी लवकर येणाऱ्यांमध्ये मुखर्जी सगळ्यात पुढे असत. कल्हईवाल्याशी गोड गोड बोलून आपला फुटका तांब्या फुकटात दुरुस्त करून घ्यायचा त्यांचा डाव होता. चिलीम ओढून झाल्यावर चर्चेत सहभागी होत ते म्हणाले, "परसात खूप माड लावावेत असा माझा विचार होता. पण मध्यंतरी मला मलेरिया झाला, ते बरंच झालं म्हणायचं." "अहो कारागीर," आज सकाळपासून ते कल्हईवाल्याला कारागीरच म्हणत होते, "तुमच्या भागात मलेरियाचं कसं काय?" "मलेरिया होय? त्या मलेरियाचं तेवढं नाव काढू नका बघा. अहो, फार भयानक. मला मलेरियाचा एवढा त्रास झाला आहे की तो आता अगदी माझ्या अंगात मुरलाय. हां, हे घ्या, तुमचा तांब्या झाला बघा. फक्त 6 पैसे द्या." तांब्या हातात घेऊन झटकन उभे राहत मुखर्जी म्हणाले, "अरे, एवढ्याशा कामाचे पैसे द्यावे लागतील असं वाटलं नव्हतं. माझ्यासारख्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा तांब्या आहे हा आणि तोही या दिवसात तुझ्याकडे दुरुस्तीला आलाय. खरं तर तू अशा पुण्यपर्वात पैशाची अपेक्षाच धरायला नको होती." पीतमनं चटकन मुखर्जींच्या हातातला तांब्या ओढून घेतला आणि नेहमीच्या नम्रतेनं तो म्हणाला, "तसं नाही हो. कृपा करा. मोफत दुरुस्त करून देणं मला कसं परवडेल तुम्हीच सांगा. तशात ही भवानीची वेळ आणि अशा वेळी फुकट काम करायचं म्हणजे अपशकुनच की हो. आता असं करा, हा तांब्या राहू द्या इथंच. घरी जा आणि कुणाला तरी पैसे देऊन पाठवा. मग तर झालं ना." दुर्गाचं सगळं ऐकून घेतल्यावर सर्वजया म्हणाली, "नवलच आहे. जुनी भांडी घेऊन ती माणसं नवी करून देतात. जा, जरा विचारून ये बघू." दुर्गाचा प्रस्ताव पीतमनं तत्काळ मान्य केला. त्यानंतर बऱ्याच खेपा घालून दुर्गानं घरातली सगळी भांडी त्याला आणून दिली. त्या दिवशी ती दिवसभर त्याच्या भट्टीजवळच बसून राहिली. पीतमनं तिला एक तांब्याची अंगठी आणि काही मोफत भांडी दुरुस्त करून देण्याचं वचन दिलं. सर्वजयाला जेव्हा हे समजलं तेव्हा ती म्हणाली, "किती चांगला माणूस आहे. पुढच्या बुधवारी अप्पूचा वाढदिवस आहे. दुर्गा, त्याला घरी बोलव. एवढं तो आपल्यासाठी करतोय तर मी त्याला डाळ भाताचं जेवण देईन म्हणते." दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गा जांभळाच्या झाडाखाली आली, पण आज कल्हईवाला कुठं दिसत नव्हता. तिनं आसपासच्या लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की पीतमनं काल संध्याकाळीच भट्टी विझवली आणि तो निघूनही गेला.
तिथं आता फक्त कोळशाच्या राखेचा ढीग आणि भट्टी पेटवण्यासाठी जमिनीत केलेला खड्डा एवढ्याच गोष्टी शिल्लक होत्या. दुर्गानं सर्वत्र शोध घेतला. भेटेल त्याला ती प्रीतमबद्दल विचारत होती, पण तो कुठे गेलाय ते कोणालाही माहीत नव्हतं. तिचा चेहरा आता भीतीनं पांढरा फटक पडला. आईला हे सगळं कळाल्यावर ती काय म्हणेल? घरातली निम्म्याहून अधिक भांडी त्याच्याकडे दिली होती. एकदा बोलता बोलता जिरारहाटीच्या बाजारात आपली भांडी तयार करायची भट्टी आहे असं तो म्हणाला होता, हे तिला आठवलं. आपण आपल्या भावाला निरोप पाठवला असून तो 1-2 दिवसात नवी भांडी घेऊन येणार आहे आणि तीच भांडी जुन्या भांड्यांच्या बदल्यात मी देणार आहे असंही तो म्हणाला होता. पण तोच कुठं दिसत नव्हता, तर त्याचा तो भाऊ तरी कुठे सापडणार होता? दुर्गा वेड्यासारखी ज्याला त्याला विचारत होती, पण कोणालाच काही माहीत नव्हतं. त्यात वाईट म्हणजे फक्त त्यांचीच तेवढी भांडी गेली होती. इतर लोकांनी एवढी सावधगिरी बाळगली होती की त्यांचा तांब्याचा एक तुकडा देखील गेला नव्हता. दुर्गानं सगळा दिवस तिथंच घालवला, परंतु संध्याकाळी तिला घरी जावंच लागलं. आई तिची वाटच पाहत होती. काय घडलं आहे हे सांगताना दुर्गाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हरिहर घरी नसल्यानं त्या माणसाला शोधून काढायचं म्हटलं तरी कोण जाणार? सर्वजया तर अगदी हतबुद्धच झाली. ती म्हणाली, असं घडल्याचं कधी ऐकलं नव्हतं. आता असं कर, तुझ्या अन्नदा काकांकडे जा आणि ते काय म्हणतात ते पहा. हरिहर घरी आला तेव्हा त्यानेही थेट जिरारहाटीच्या बाजारात जाऊन खूप शोध घेतला, परंतु त्याला प्रीतम नावाचा कोणीही माणूस तिथं सापडला नाही की त्याने सांगितलं होतं तसलं दुकानही आढळलं नाही.